वालपापडीची भाजी म्हटलं की घरातील सर्वच जण तोंड वाकडं करतात, कारण ती चरचर लागते. परंतु ही एक ट्रिक वापरून भाजी करा, अजिबातही चरचर लागत नाही. ज्यांना वालपापडी आवडत नाही ते सुद्धा खूप आवडीने खातील. वालपापडीच्या 250 ग्रॅम म्हणजे 1 पाव शेंगा घेतल्या. शेंगा स्वच्छ धुवून घ्यायच्या. भाजी करण्यासाठी शेंगा मस्त कोवळ्या अशा घ्यायच्या आहेत. शेंगाच्या शिरा काढून टाकायच्या. शेंगा सोलून घ्यायच्या, म्हणजे आतमध्ये किडलेल्या वगैरे आहेत का ते पाहून घ्यायचं. त्यानंतर याचे अशा पद्धतीने तुकडे करून घ्यायचे. सगळ्या शेंगाचे तुकडे करून घेतले. एका भांड्यामध्ये पाणी गरम करायचं, त्यामध्ये या शेंगा टाकायच्या आणि 5 मिनिटे शेंगा वाफवून घ्यायच्या. भाजी करण्यासाठी कढईमध्ये 2 पळी तेल कडकडीत गरम करून घ्यायचं. अर्धा चमचा जिरे, चिमूटभर हिंग, लसूण खोबरे मिरचीचं वाटण घालून याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत परतून घ्यायचं. वाटण छान परतून झालं की यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद घालायची आहे आणि 1 चमचा भरून लाल तिखट हळद घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला जर धनेपूड गरम मसाला टाकायचा असेल तर टाकू शकता. त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून मिक्स करायचं. झाकण ठेवून 2 मिनिटे हे वाटण शिजवून घ्यायचं. झाकण ठेवून 2 मिनिटे वाटण शिजवून घेतलं. वाटण मस्त शिजलं आहे. आता शिजून घेतलेल्या वालाच्या शेंगा घालायच्या, चवीनुसार मीठ घालायचं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सगळं मिक्स करून घेतलं. झाकण ठेवून पुन्हा 5 मिनिटे भाजीला वाफ काढायची. झाकण ठेवून 5 मिनिटे भाजीला वाफ काढून घेतली. मस्त अशी भन्नाट वालपापडीची भाजी तयार आहे. सगळ्यात शेवटी भाजलेलं शेंगदाण्याचं जाडसर असं कूट घालायचं व बारीक कापलेली कोथिंबीर. चपातीसोबत, भाकरीसोबत, वरण भातासोबत खायला खूप छान लागते. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत.